आणि बातमीपत्राची सुरुवात करतोय अर्थातच हवामान काय आहे काय सांगताय त्या संदर्भात। राज्यभरात अनेक भागांमध्ये तुफान पाऊस झालेला आहे, पण त्यामुळे दिलासाही मिळालेला आहे। आठवडाभरामध्ये झालेल्या दमदार पावसानं राज्यातल्या मान्सूनची तूट लक्षणीयरित्या भरून निघाली आहे। 21 जुलैला पावसाची तूट 12% होती, मात्र आता ती फक्त 4% राहिली आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये यात सर्वाधिक सुधारणा झाल्याचं दिसतंय। पश्चिम महाराष्ट्राला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय, तर साताऱ्याच्या नवसामध्ये मंगळवारी तब्बल 394 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। महाबळेश्वरमध्ये सुद्धा 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस बरसलाय। पुणे जिल्ह्यात सुद्धा सतर्कतेचा आता इशारा देण्यात आलाय। मुठा, मुळा आणि पवना नद्यांच्या सखल भागांमध्ये पुढील काही दिवस पूर स्थितीचा इशारा कायम आहे। आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। ओंकार, संपूर्ण राज्यामध्ये हवामान काय सांगताय, नद्या धरणं काय सांगताय? वैष्णवी, जर पाहिलं तर काल जी आकडेवारी समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये आता पावसाची तूट जी आहे ती जवळपास 4% दाखवत आहे। खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर 21 जुलै रोजी जो अंदाज आलेला होता त्यामध्ये पावसाची तूट जी आहे ती 12% असलेली पाहायला मिळत होती, आणि ती तूट जी आहे ती आता कमी होताना पाहायला मिळत आहे। राज्यात जो मागील काही आठवडाभरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे, या पावसानं ही जी तूट आहे ती भरून निघाली असं म्हणता येईल। मात्र असं असलं तरी देखील संपूर्ण राज्यात हा जो पाऊस आहे तो झालेला नाही। अनेक जिल्हे जे आहेत ते अजूनही पावसाची वाट पाहताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात नाशिक असेल, त्याचबरोबर जे मोठे मोठे शहर आहेत, खास करून मध्य महाराष्ट्राचा आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। मात्र बरोबर। मराठवाडा असेल, तसेच विदर्भातील जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये अजूनही पावसाची आस लागून राहिलेली पाहायला मिळत आहे। जो पावसाची तूट आपण आता सध्या सांगतोय की 4%वर आलेली आहे। असं असलं तरी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस झालेला नाही, त्यामुळे जी खरीपाची पिकं आहेत ती देखील धोक्यात असलेली पाहायला मिळतात। तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळं जी पिकं आहेत त्यांच्या जी मुळं असतात त्याच्यापाशी बुरशीसारखे जे प्रकार आहेत ते आढळून येण्याची शक्यता देखील, भीती देखील कुठेतरी वाढलेली पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघितलं तर हा जो पाऊस वाढलेला मागील काही दिवसांमध्ये पाहायला मिळत असला तरी देखील सर्व म्हणजे समान प्रमाणात पाऊस जो आहे तो राज्यभरात झालेला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळं काही ठिकाणी अधिक प्रमाणात पाऊस झालेला आहे, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस झालेला पाहायला मिळतोय। आपण आता ज्या पद्धतीने सांगितलं की मराठवाडा असेल, त्याचबरोबर विदर्भात पुढील काही काळामध्ये अति मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये जर या ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला तर ही जी तूट आहे, जो समान पाऊस जो आहे तो राज्यभरात होऊ शकतो, आणि जी काही सध्या नागरिकांना, शेतकऱ्यांना भीती भेडसावते ती देखील दूर होऊ शकते। वैष्णवी, अर्थातच धन्यवाद ओंकार, अगदी सविस्तर आढावा आपण घेतलाय।